तर नमस्कार मित्रांनो, आजच्या सुंदर अशा ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला काय दाखवतोय, तुम्हाला समोर दिसतोय इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर. पुण्यामध्ये आहोत आपण आता सध्या. इच्छापूर्ती गणेश मंदिर दाखवणार तुम्हाला. आणि आज आपल्या मयूर भूमकरांची आरती पण आहे इथं, त्यामुळं आज हा विशेष दिवस आहे. त्यामुळं आपण आलो आणि तुम्हालाही कळावं, इच्छापूर्ती म्हणजे नावाचं सगळं आहे. तुम्हाला आज जाऊन इतर पण महादेवाचं एक मंदिर आहे, परत श्री दत्त महाराज स्वामी समर्थांचं पण मंदिर आहे, आणि बाजूला अजून पण छोटी छोटी मंदिरं आहेत. ते सगळं दाखवून तुम्हाला सगळं कव्हर करतोय. आतमध्ये या, इच्छापूर्ती गणेशाचं दर्शन घेऊ आणि आरतीचा आस्वाद घेऊ. हे बघा, आपण बघतोय इच्छापूर्ती गणपती प्रति मयुरेश्वर. आपण आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये मयुरेश्वराचा पण एक ब्लॉग आहे आपला, आणि हे प्रति मयुरेश्वर मूर्ती बघता. इच्छापूर्ती श्री गणेशाची मुख्य मूर्ती आहे. मूर्ती बघा, मन भरून बघा, मस्त आहे. आणि आता 5 मिनिटात आरती चालू होणार आहे. आपण आरती घेऊन तुम्हाला इतर बाकीचं मंदिर दाखवणार आहे. ओके, लिहिली आहे आरती बघा. आज जरा पावसामुळे गर्दी थोडी कमी आहे. आपण आरती बघा.
आरती झालेली आहे, मस्त अशी आरती झालेली आहे. इथले जे मुख्य विश्वस्त आहेत आपण त्यांची 2 मिनिटं बाईट पण घेणार आहोत. पण तत्पूर्वी हा महाप्रसादाचं वाटप होते ते बघा. आणि हे दररोज असतं इथे इच्छापूर्ती गणपती मंदिरामध्ये. तुम्हाला दररोज महाप्रसाद बघायला मिळतो. 7:30 ते 8. असं तिकट वेगळं जास्त जाऊ द्या निघणारी बाहेर नॉर्मली खूप गर्दी असते इथं. फक्त आज काय आहे, आज पावसामुळे थोडंसं जरा हे झालं, नाही तर ही पण गर्दी खूप आहे. तुम्ही बघताय इच्छापूर्ती गणपती म्हणजे नावातच सगळं आहे. काय सकाळ काय सकाळ मंदिराची निर्मिती आणि मंदिराचा इतिहास थोडं काही सांगू शकाल इच्छापूर्ती गणपतीबद्दल? हे मंदिराचे मुख्य विश्वस्त आहेत, त्याच्या आपण गप्पा मारतो. हे मंदिर हां 2004 साली हां टेम्पोररी बेसवर उभं केलं होतं. परत गणपतीची पहिली स्थापना केली. ओके 2011 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ओके आणि हे 1500 स्क्वेअर फुटात मंदिर आपल्यासमोर दिसतं ते उभं. नक्कीच नक्कीच. आणि अतिशय मस्त स्वच्छ सुंदर असं मंदिर तुम्ही बनवलंय. आणि महाप्रसादाबद्दल कसं आहे ते, कसं नियोजन? प्रत्येक भक्त ज्याच्या ह्या ठिकाणी गणेशाने इच्छा पूर्ण केलेली. हां 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 कोणाचे वाढदिवस असतात, कोणाचे लग्नाचे वाढदिवस असतात, हां. कोण शाळेमध्ये प्रथम आला असेल, कोणाला हां. नोकरी लागली असेल, हां. असे सर्व ज्या लोकांना जे जे या ठिकाणी अनुभव आलेले हा इच्छापूर्ती गणेश इच्छा पूर्ण करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जे भक्तगण जे प्रसाद देतात स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी रोज 4 ते 5 ते 7 स्वइच्छेने काय असेल ते. स्वइच्छेने करतात. 2 महिन्याचं बुकिंग आज आमच्याकडे आहे. इथून पुढच्या 2 महिन्यांचं बुकिंग आमच्याकडे आहे. त्यामुळे या मंदिराचे बाळासाहेब थोरात हे चार्टर्ड अकाउंटंट आहे. ओके सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत. ओके आणि ते या मंदिराचे अध्यक्ष आहेत. हां या मंदिरामध्ये बराचसा सेवेकरी स्टॉक आहे. या मंदिरामध्ये जुने पुजारी आमचे प्रसाद साठे म्हणून या ठिकाणी जुने पुजारी आहेत. ओके या मंदिरा परिसरामध्ये या मंदिरात सर्व देवदेवता हिंदूंच्या असलेल्या त्याची स्थापना आलेली आहे. प्रथम गणेशाची, नंतर दत्ताची, नंतर स्वामींची, त्यानंतर मारुती, हनुमान, महाशंकराची आणि नंतर आदिमाशक्ती पार्वती मातेची अशी स्थापना केलेली आहे. आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांना सर्व देवतांचे दर्शन असल्यामुळे या मंदिरामध्ये जवळजवळ दिवसाला 10,000 लोक इथून दर्शन घेऊन जातात. त्याचा लाभ घेतात प्रत्येक दिवशी. गुरुवार, शनिवार, सोमवार हा दिवस अति महत्त्वाचा असतो. इतकी गर्दी असते काय विचारत. या ठिकाणी प्रत्येक उत्सव आणि या माध्यमातून मनवतो. आणि या ठिकाणी हे जे काही चाललंय या ठिकाणी कुणाला आम्ही सत्य करत नाही. तो येतो अजिबात नाही. इच्छा तुम्हाला असेल तसं तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही काय द्यायचं असं तुम्ही देऊ शकता. आज तुमचा बोध करेल. या ठिकाणी पहिली पद्धत या ठिकाणी पहिली पद्धत अशी होती. येणारा भक्त तांदूळ, तेल, अन्य पदार्थ देऊन 1 किलो असो, 2 किलो असो, 4 किलो असो, 5 किलो असो त्याच्या माध्यमातून जे जमा होतं धान्य त्यातनं आम्ही खिचडी निर्माण करून सर्वांना प्रसाद वाटत करतो. पण त्याचा हा सगळा असा मोठा वडवृक्ष झालेला आहे. आता लोक जाणून जमतच नाही. सगळे जे काय असतं ते या ठिकाणी येणारे भक्तगण देतात. भक्तगणांच्या जीवावर ते मंदिर. आम्ही आमचे कोणी इथं मालक नाही, कोण नाही, आणि ते परमिशन देतो की आम्ही घेतो. आम्ही त्यांची सेवा करू, सेवक आहोत. आणि सेवा आनंद वाटला तुमच्याशी संभाषण करून आणि देवाची इच्छा. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं अशी जाणवली की इथं आपले हिंदूंचे जेवढे मंदिर आहेत म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहेत तेवढ्या सगळ्यांमधली सध्या महाराष्ट्रातले तर जेवढे मंदिरं आहेत तेवढ्यांच्या सगळ्यांच्या देवीदेवतांच्या आपण मूर्ती बघितले प्लस आरती झाली त्यांची. विशेष म्हणजे इतकी मोठी आरती आणि तिथे मन प्रसन्न झालं आहे बघा. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि मंदिराबद्दल हे सगळ्यांना कळण्यासाठी मी हाच ब्लॉग करत आहे. इच्छापूर्ती मंदिर आहे, एक वेळ अवश्य या आणि स्वइच्छेनं काहीही मागून बघा. जर तुमचं मन निर्मळ असेल तर गणेशजी तुमची इच्छा पूर्णच करणार असं हे मंदिर आहे. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच आणि धन्यवाद. का कसं आभारी.